मी रत्ना देबनाथ. हो, तीच जिचं नाव तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल. पण आज मी कोणत्याही बातमीसाठी नाही बोलत. आज मी एक आई म्हणून बोलते आहे. एक अशी आई जिचं सगळं जग एका दिवसात संपलं आणि तरीही जी अजून जिवंत आहे. फक्त एकच कारणासाठी, न्याय. माझं आयुष्य कधी काळी खूप साधं होतं. इतकं साधं की त्यात काहीच विशेष नव्हतं. पण माझ्यासाठी तेच सगळं होतं. एक छोटंसं घर, दरवाजावर टांगलेली घंटी आणि त्या घरात सतत घुमणारा माझ्या लेकीचा आवाज. आई, ऐक ना, मी मोठी डॉक्टर झाल्यावर तुझं सगळं स्वप्न पूर्ण करणार. तुला अजिबात काहीच करू देणार नाही बघ. तो आवाज माझ्या मुलीचा होता. माझं हसू, माझं जग, माझं सगळं काही. पण 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीसोबत जे काही घडलं, त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. पण खरं सांगू का, त्या दिवशी माझी मुलगी कायमची गेली. पण त्याच दिवशी एक नवीन माझ्यातील मी जन्माला आले. एक आई जी फक्त रडत बसली नाही तर लढली. दुसऱ्याच दिवसापासून माझी धावपळ सुरू झाली. पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, अधिकारी, प्रत्येक ठिकाणी मी एकच प्रश्न विचारत होते की सांगा, माझ्या मुलीसोबत तिथं काय झालं, काय घडलं. पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळालं की तपास सुरू आहे, आम्ही बघतो, तुम्ही शांत राहा. शांत? एक आई शांत कशी बसू शकते जिच्या डोळ्यांसमोर तिचं सगळं जग संपलं आहे. हळूहळू मला जाणवायला लागलं काहीतरी चुकतंय, खूप मोठं काहीतरी. पुरावे, वेगवेगळ्या गोष्टी, कधी काही सांगितलं जातं तर कधी काही बदललं जातं. मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला लागले, प्रत्येक शब्द, प्रत्येक उत्तर. कारण मला आता समजलं होतं की फक्त ही माझी लढाई नाही, ही सत्यासाठीची लढाई आहे. दरम्यान बातम्या वाढायला लागल्या, लोकांना सगळं समजायला लागलं. रस्त्यावर आंदोलनं सुरू झाले. न्याय द्या, न्याय द्या. विद्यार्थी, डॉक्टर, सामान्य लोक सगळे माझ्यासाठी उभे राहिले होते. तेव्हा एक डॉक्टर मुलगी गमावली होती, पण अनेक डॉक्टर मुलं ही भेटली. आणि पहिल्यांदाच मला वाटलं मी एकटी नाही. पण जसं लोकांचं समर्थन वाढत गेलं तसंच दबावही वाढत गेला. काही लोक माझ्याकडे आले, हळू आवाजात म्हणाले, तुम्ही शांत बसा, तुमच्यासाठीच चांगलं आहे. मी त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं, माझ्या मुलीचं काय? ते काहीच बोलले नाहीत. त्या दिवशी मला समजलं, काही लोकांना सत्य नको आहे, पण मला तर सत्यच पाहिजे आहे. मला माझ्या मुलीसाठी सत्य हवं आहे. दिवस गेले, महिने गेले, तपास पुढे जात होता, पण माझं मन अजूनही तसंच होतं. प्रत्येक रात्री मी झोपायचा प्रयत्न करायचे, पण झोप येत नव्हती. तिचा आवाज, तिचं हसणं, सगळं माझ्या डोळ्यासमोर यायचं. आई, तू काळजी करू नकोस, आणि मी तुटायचे. पण प्रत्येक वेळी मी स्वतःलाच उभी करायचे, कारण आता मला रडायला वेळ नव्हता. मला लढायचं होतं. म्हणूनच शपथ घेतली की मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी केस विंचरणार नाही. आता माझी लढाई फक्त रस्त्यावर नव्हती, ती थेट व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली. माझ्या मुलीच्या जाण्यानंतर मी प्रत्येक दार ठोठावलं, प्रत्येक अधिकाऱ्याला विचारलं, प्रत्येक मंचावर उभी राहिले. पण एक गोष्ट सतत जाणवत होती, आवाज उठवणं पुरेसं नाही, तो आवाज निर्णय घेणाऱ्या ठिकाणी पोहोचायला हवा. आणि कदाचित तिथेच मला जावं लागणार होतं. लोक माझ्यासोबत उभे होते, आंदोलनं होत होते, देशभरातून समर्थन मिळत होतं, पण वेळ जात होता आणि न्याय अजूनही दूर होता. म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कारण मला जाणवलं, जर नियम बदलायचे असतील तर त्या नियम बनवणाऱ्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. मी निवडणूक लढवायचं ठरवलं. एक दिवस मी आरशासमोर उभी होते, माझ्या डोळ्यात बघत होते. मला माझं जुनं रूप दिसत नव्हतं. तिथे एक नवीन व्यक्ती होती, एक आई होती जी आता घाबरत नाही. त्या दिवशी मी एक मोठा निर्णय घेतला. मी आता फक्त प्रश्न विचारणार नाही, मी उत्तर मिळवणार. मी लोकांसमोर बोलायला सुरुवात केली. माझा आवाज, माझं दुःख सगळं लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. काही लोक म्हणाले, ही आई खूप स्ट्रॉंग आहे. पण खरं सांगू का, मी स्ट्रॉंग नाही. मी फक्त तुटलेली आहे आणि त्या तुटलेल्या मनानेच लढते आहे. कधी कधी मला विचारलं जातं, तुम्हाला काय हवं आहे? मी एकच उत्तर देते, फक्त न्याय. ना प्रसिद्धी, ना सहानुभूती, फक्त न्याय. कारण जर आज मी शांत बसले तर उद्या आणखीन एक आई अशीच रडेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. आज मी इथे उभी आहे, एक आई जिचं सगळं हरवलं आहे, पण जी अजूनही हरलेली नाही. माझी मुलगी परत येणार नाही हे मला माहिती आहे, पण तिच्यासाठी, तिच्या स्वप्नांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. कारण ही फक्त माझी कहाणी नाही, ही प्रत्येक त्या मुलीची कहाणी आहे जी अजूनही सुरक्षित नाही, आणि प्रत्येक त्या आईची जी अजूनही भीतीत जगते आहे.
मी रत्ना देबनाथ आजही उभी आहे आणि एकच सांगते, माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत मी आता थांबणार नाही. आजही आठवतो मला तो दिवस, ती न संपणारी रात्र, माझी हसणारी मुलगी, माझा आनंदी परिवार. पण क्षणात सगळं संपलं. तुम्हाला माहिती आहे, माझी मुलगी लहानपणापासूनच खूपच वेगळी होती. इतर मुलांसारखी फक्त खेळण्यात ती रमणारी नव्हती. ती खेळायची, पण तिचे खेळही वेगळेच होते. तिच्या बाहुल्या कधी आजारी पडायच्या. ती त्यांना औषध द्यायची, त्यांना पट्ट्या बांधायची आणि खूप गंभीर चेहऱ्यानं मला सांगायची की आई शांत बस, पेशंट आहे. मी हसायचे, पण आतून मला जाणवायचं ही मुलगी काहीतरी वेगळंच करणार आहे. एक दिवस ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यांत चमक, आवाजात आत्मविश्वास होता. आई, मी डॉक्टर होणार. त्या क्षणी वेळ थांबला. मी तिच्याकडे बघत राहिले. मी काहीच बोलले नाही, फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनात एकच प्रार्थना केली की देवा, हिचं स्वप्न कधी तुटू देऊ नकोस. पण कदाचित देवाने माझं ऐकलंच नाही. ती मोठी होत गेली आणि तिचं स्वप्नही. शाळा, कॉलेज, अभ्यास, स्पर्धा, रात्री जागून काढलेले तास. मी अनेक वेळा तिला म्हणायचे, बस कर आता अभ्यास, थोडंसं झोप. पण ती हसायची. आई, अजून थोडंसं बस झालं. तो अजून थोडं तिच्या आयुष्याचा भाग बनला. ती स्वतःला विसरून अभ्यास करत राहिली. मित्र कमी झाले, फिरणं कमी झालं, पण तिचं लक्ष कधीच हललं नाही. कधी कधी मी तिच्याकडे बघायचे आणि मला भीती वाटायची, इतकी मेहनत करते आहे, ही कुठे स्वतःलाच हरवून बसेल का. पण ती नेहमी म्हणायची, आई, एक दिवस तू प्राऊड फील करशील. आणि तो दिवस आला. तो दिवस ज्या दिवशी तिनं पहिल्यांदाच पांढरा कोट घातला. माझे हात थरथरत होते, डोळ्यांत पाणी होतं. मी तिच्याकडे बघत होते आणि मला विश्वासच बसत नव्हता. ती माझी लहान मुलगी नव्हती आता, ती एक डॉक्टर झाली होती. ती माझ्याकडे आली, हसली आणि म्हणाली, आई, आता लोकांना वाचवायचं आहे. त्या क्षणी मला वाटलं माझं आयुष्य पूर्ण झालं. पण खरं आयुष्य तेव्हा सुरू झालं होतं आणि मला माहीतच नव्हतं की पुढे काय होणार आहे. ती हॉस्पिटलमध्ये काम करायला लागली. रात्रंदिवस ड्युटी, थकवा, प्रेशर. पण ती कधी तक्रार करत नव्हती. कधी कधी फोन करायची, आई, आज खूप केसेस आहेत. मी म्हणायचे, स्वतःची काळजी घे हं. ती हसायची, आई, मी ठीक आहे गं. ती नेहमीच ठीकच असायची, किमान मला तरी असंच वाटायचं. त्या रात्रीसुद्धा सगळं नेहमीसारखंच होतं. फोन वाजला, मी उचलला. आई, आज नाईट ड्युटी आहे. मी म्हणाले, जपून जा. काही खाल्लंस का तू? ती हसली. तू ना आई, इतकी काळजी करू नकोस माझी. मी केलं आहे जेवण. तू बाबांची काळजी घे. तो तिचा शेवटचा हसरा आवाज होता. मला काय माहिती, तो शेवटचा संवाद आहे आमचा. जर मला माहिती असतं तर मी तिला थांबवलं असतं किंवा अजून थोडं बोलले असते. पण आयुष्य आपल्याला वॉर्निंग देत नाही. त्या रात्री मला झोप आली नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं. मन अस्वस्थ होतं. वारंवार तिचा विचार येत होता. मी स्वतःलाच समजावत होते की काही नाही, ती ठीक आहे. पण मन ऐकत नव्हतं. सकाळ झाली, फोन वाजला. मी उचलला. दुसऱ्या बाजूला आवाज थरथरत होता, तुम्ही लगेचच या. मी घाबरले. काय झालं? माझी मुलगी ठीक आहे ना? पण तिकडून उत्तर आलं नाही. फक्त एकच वाक्य, लगेच या. त्या क्षणी माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी काही विचारलं नाही, फक्त धावत निघाले. रस्ता कधी संपला कळलंच नाही. लोक, आवाज, गाड्या, सगळं धुसर झालं होतं. फक्त एकच विचार, माझ्या मुलीला काय झालं? हॉस्पिटलमध्ये पोहोचले. गर्दी होती. लोक कुजबुजत होते, पण कुणी माझ्याकडे बघत नव्हतं. मी आत गेले आणि थांबते. त्या क्षणानंतर माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. मी त्या रूममध्ये पाऊल टाकलं आणि जे पाहिलं ते कोणत्याही आईने कधीच पाहू नये. माझी मुलगी, माझं सगळं जग, तिथे शांत पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, जणू ती फक्त झोपली आहे. पण आईचं मन ओळखतं. मला लगेच कळलं, ही झोप नाही, हा तिचा शेवट आहे. मी हळूहळू तिच्या जवळ गेले. माझे पाय थरथरत होते. हात पुढे केला, तिच्या गालाला स्पर्श केला. थंड, अगदी थंड. मी घाबरले. उठ ना बेटा, आई आली आहे. मी तिला हलवायला लागले. तुला ड्युटीला जायचं आहे ना, उठ. बघ, बाबा पण आलेत सोबत. पण ती हलली नाही. त्या क्षणी माझा आवाज तुटला आणि मी जोरात ओरडले, कोणीतरी सांगा मला, काय झालं माझ्या मुलीला? आजूबाजूला उभे असलेले लोक शांत होते. कुणीच माझ्या डोळ्यांत बघत नव्हतं. एक डॉक्टर पुढे आला. त्याचा आवाज खूप हळू होता. आम्ही प्रयत्न केला. मी त्याला मध्येच थांबवलं. काय प्रयत्न केला? काय झालं ते सांगा. तो काहीच बोलला नाही, फक्त खाली बघत उभा राहिला. त्या क्षणी मला जाणवलं, काहीतरी लपवलं जात आहे. हे फक्त अपघात नाही, हे काहीतरी मोठं, खूप मोठं कृत्य आहे.
मी पुन्हा माझ्या मुलीकडे बघितलं. तिचे केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर खुणा होत्या. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. हे काय आहे? मी स्वतःशीच पुटपुटले. मी तिथे उभ्या असलेल्या एका स्टाफला विचारलं की माझ्या मुलीला, तिला काय झालं? तो थोडा घाबरला. मॅडम, आम्हाला जास्त माहिती नाही. कसं माहिती नाही? ही माझी मुलगी आहे. माझा आवाज थरथरत होता. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं मी या जगात एकटीच पडले आहे. जिथे माझी मुलगी लोकांना वाचवायला गेली होते तिथेच तिच्यासाठी कोणीच उभं नव्हतं. मी तिथे बसले तिच्याजवळ, तिचा हात हातात घेतला. तू म्हणायचीस ना, आई मी लोकांना वाचवणार. माझा आवाज तुटत होता. पण तुलाच कोणी वाचवलं नाही बघ. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी बदललं. दुःख होतंच, पण त्यासोबत रागही वाढत होता. खूप मोठा राग. मी उठले, सरळ बाहेर गेले. मला सगळं सत्य पाहिजे, आत्ताच, लगेच. पण उत्तर तेच, तपास सुरू आहे, थोडा वेळ द्या. वेळ? एका आईला वेळ कसा द्यायचा सांगता, जिचं सगळं संपलं आहे? त्या दिवशी मी हॉस्पिटलच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले जिथे ती शेवटची होती, जिथे तिनं शेवटचा श्वास घेतला. प्रत्येक जागा मला प्रश्न विचारत होती, तू उशीर केलास का? मी स्वतःलाच दोष द्यायला लागले. जर मी तिला थांबवलं असतं, जर मी त्या रात्री तिला फोन केला असता. पण जर ने आयुष्य बदलत नाही. हळूहळू बातमी बाहेर पसरली. लोकांना कळायला लागलं. रुग्णालयात घडलेली ही घटना साधी नाही. लोक जमा झाले. विद्यार्थी, डॉक्टर सगळेच संतापले होते. न्याय द्या, न्याय द्या घोषणाबाजी सुरू झाली. मी तिथे उभी होते. लोक ओरडत होते, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. कारण माझ्या कानात फक्त तिचाच आवाज घुमत होता की आई तू काळजी करू नकोस. मी पुन्हा रडायला लागले. पण यावेळी हे फक्त दुःख नव्हतं, हे एक वचन होतं. मी शांत बसणार नाही. त्या दिवसानंतर माझी लढाई सुरू झाली. पोलीस स्टेशन, अधिकारी, पत्रकार, मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारत होते की माझ्या मुलीसोबत नेमकं काय झालं. काही जण माझ्याकडे सहानुभूतीनं बघत होते, काही जण टाळत होते, काही जण माझ्यासोबत खोटं बोलत होते. आणि मला समजायला लागलं की ही लढाई आता सोपी नाही. त्या रात्री मी घरी परत आले. घर रिकामं होतं. तिचा आवाज नव्हता, तिचं हसणं नव्हतं. मी तिच्या खोलीत गेले. सगळं तसंच होतं. तिची पुस्तकं, तिचा पांढरा कोट. मी तो कोट हातात घेतला आणि रडायला लागले. तू म्हणाली होतीस ना की आई मी लोकांना वाचवणार. मी जमिनीवर बसले आणि त्या रात्री मी एक निर्णय घेतला. मी आता हार मानणार नाही. लढाई लढले रस्त्यावरून विधानसभेपर्यंत. जिथे माझी लढाई फक्त रस्त्यावर नव्हती, ती थेट आता व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली. माझ्या मुलीच्या जाण्यानंतर मी प्रत्येक दार ठोठावलं, प्रत्येक अधिकाऱ्याला विचारलं, प्रत्येक मंचावर उभी राहिले. पण एक गोष्ट सतत जाणवत होती, आवाज उठवणं आता पुरेसं नाही. तो आवाज निर्णय घेणाऱ्या ठिकाणी पोहोचायला हवा. आणि कदाचित तिथेच मला जावं लागणार होतं. लोक माझ्यासोबत उभे होते, आंदोलनं होत होते, देशभरातून समर्थन मिळत होते. पण वेळ जात होता आणि न्याय अजूनही दूर होता. त्या काळात अनेकांनी मला विचारलं, तुम्ही पुढे काय करणार? मी शांतपणे एकच उत्तर द्यायचे, मी आता थांबणार नाही. आणि मग मी एक दिवस निर्णय घेतला, कठीण पण गरजेचा. मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कारण मला जाणवलं, जर नियम बदलायचे असतील तर त्या नियम बनवणाऱ्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. मी निवडणूक लढवली. अनेकांनी मला प्रश्न विचारले, अनेकांनी माझ्यावर टीका केली. काही म्हणाले ही सहानुभूतीची लाट आहे, तर काही म्हणाले हा मुद्दा राजकारणात वापरला जातोय. पण मला माहीत होतं माझं कारण काय आहे, माझं लक्ष काय आहे. प्रचारादरम्यान मी एकच मुद्दा मांडला, महिलांची सुरक्षितता. कारण माझ्या मुलीसोबत जे काही घडलं ते कोणत्याही मुलीसोबत आता होऊ नये. मी प्रत्येक सभेत उभी राहून सांगितलं, मी इथे सत्ता मिळवण्यासाठी नाही आले, मी इथे न्यायासाठी आले आहे. आणि मग निकालाचा तो दिवस आला. लोकांनी मतदान केलं आणि निकाल स्पष्ट होता की मी जिंकले. मोठ्या फरकाने जिंकले. सुमारे 28,000 पेक्षा जास्त मतांनी. त्या क्षणी मला आनंद झाला का? कदाचित नाही. कारण ही फक्त एक निवडणूक नव्हती. हा लोकांचा संदेश होता. लोकांनी दाखवून दिलं ते विसरले नाहीत. त्यांनी हा विजय माझ्यासाठी नाही तर न्यायासाठी दिला. काही लोक म्हणाले हा जनतेचा प्रतिसाद आहे, काही म्हणाले ही भावना आहे. पण माझ्यासाठी हा एक जबाबदारीचा क्षण होता. एक आई जी आता विधानसभेत उभी आहे, पण तिच्या डोळ्यांसमोर अजूनही तिच्या मुलीचं स्वप्न आहे. हो, वादही झाले, आरोपही झाले, लोकांनी प्रश्न विचारले. पण मला आता त्याची सवय झाली होती. कारण जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता तेव्हा विरोध होतोच. पण मी थांबले नाही आणि थांबणारही नाही.
आज मी इथे आहे, एक निवडून आलेली प्रतिनिधी, पण आतून मी अजूनही तीच आई आहे जी तिच्या मुलीसाठी न्याय मागते आहे. माझी लढाई अजूनही संपलेली नाही, कारण न्याय अजून पूर्ण झालेला नाही. आणि म्हणूनच मी आज पुन्हा एकदा सांगते, ही फक्त माझी लढाई नाही, ही प्रत्येक त्या मुलीची लढाई आहे जी सुरक्षित आयुष्याची अपेक्षा करते, आणि प्रत्येक त्या आईची जी तिच्या मुलीसाठी निर्धास्त जगू इच्छिते. जर तुम्ही आज इथपर्यंत माझी कथा ऐकली असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एक आई लढायला उभी राहते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही लढत, ती संपूर्ण समाजासाठी लढत असते. आणि मी रत्ना देबनाथ आजही उभी आहे, शेवटच्या श्वासापर्यंत एकच गोष्ट म्हणत, माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत मी आता अजिबात थांबणार नाही. माझ्या मुलीसोबत जे काही झालं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत होऊ नये म्हणून मी आता लढणार. मी जे केलं ते योग्य केलं का? माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून नक्कीच तुम्हीही देवाकडे प्रार्थना करा. आणि माझ्याबद्दल काय वाटतं, मी जो निर्णय घेतला तो योग्य का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.